तर बघा माझी चालली तयारी मसाल्याची. जो मसाला आपण वर्षभरासाठी करतो ना तो मसाला मी पण करते या. मग दरवर्षीच करते बरं का. तसंच दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण करते या. आणि हे काय करते या तर हे बघा हे मसाल्यात टाकायचंच आहे बरं का. हे मसाल्यात टाकायचं जी आहे हे असं आहे. ह्याला काय म्हणतात मला पण नाही माहिती ह्याला काय म्हणतात. पण हे जी आहे ना हे अख्खं असतं. हे बघा हे असं ह्याच्यामध्ये बी असते या. आणि ही ह्यातली जी बी आहे ना ही मसाल्यात अजिबात घ्यायची नाही. आता का नाही घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगते. हे बघा ह्या अशा बिया निघालेल्या आहेत ह्याच्यातली. हे बघा अशा बिया निघालेल्या आहेत ह्याच्यातली. ही बी एक सुद्धा गेली नाही पाहिजे मसाल्यामध्ये. आता का तर ह्या बी आहे ना लई टस्टच लागते या. जसं काय आपण रीती आपल्या तोंडात गेल्या कशी कचकच लागते रीतीची तशी ही बी कचकच लागते. तुम्हाला माझं खोटं वाटत असलं ना तर मसाल्यातली बघा हे असलं जे आहे ना त्यातली बी जरा अशी दाताखाली चावून बघा कचकच लागते कराय. तर खरोखर कचकच लागते बरं का ही बी. म्हणून ही बी अजिबात ही मसाल्यात कधीच घ्यायची नाही. माझा लय बारकाव्यानी मसाला असतो बरं का. मी सगळं आहे ना लय बारकाव्यानी करते. आणि त्यासाठी बघा हे बघा सामान आणलेलं आहे. मग तुम्हाला दाखवते. हे बघा हे पण चक्री फूल आहे. काय काय गोष्टी मला माहिती आहे त्यातल्या काय काय नाही एवढं माहिती. आणि हे हळकुंड हे खोबरं हे धन मला चांगलंच भेटलं नाही. तो जरा लालसर आहे ते. हे बघा असं हिरवगार धन पाहिजे. हे धन मला हे सगळे नीट करायचं बरं का बारकावेळी. आणि हे जे आहे हे काहीतरीच नागमणीच म्हणते बाई. काय काय माहिती तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा. पण हाय मला ह्याचं नाव माहिती आहे बरं का. पण आता येत नाही ह्याचं नाव. काय गोष्टी असतात अशा की त्याची नावच येत नाही. माहिती असते तर कशात काय टाकायचं पण नाव येत नाहीत मला असं होते. तेव्हा हे मीठ खडं मीठ लागतं ना. मीठ काय जास्त आणलं नाही. खसखस आणि हे आपलं हे काय ह्याला म्हणतात लवंग मिरी दालचिनी हे तमालपत्र ही मिरी ही दालचिनी आणि हे कसलं फुल आहे याला काय असलं तरी फुल म्हणतात. ते म्हणलं ना मी मला नाव उचत नाही त्याची माहिती आहे पण कशात काय टाकायची ती. हे दगडी फुल आणि ही जाडी इलायची म्हणजे मोठी इलायची. हे शहाजिरं आणि हे आपलं जायफळ. हे बघा एवढं आणलेलं आहे. एवढ्याच मी मसाला एकदम मस्त करणार आहे. आणि हे तेल आणलंय. तेल पण लागतंय मसाल्यामध्ये त्यामुळे मी तेल पण घेऊन आली. आणि हा जी मसाला आहे आपला तर हा 1.5 किलो आहे. आपली जी लवंगी मिरची आहे ती 1.5 किलो आहे. आणि आपली ह्याची मिरची काय ती काय याला म्हणतात कसली म्हणजे बेडगी मिरची पावशेर आहे. ती मिरची ह्यात टाकणार आहे. बघा अशा प्रकारे मसाला आहे आपला. आणि एवढ्यातच मी मसाला करते बरं का. आता ह्याला भाजायला लागेल. भाजायचं आहे आता नाही होणार भाजणं. अजून ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. तर ह्याला आहे ना म्हणजे ह्या 1.5 किलो मिरचीला जवळजवळ मी 2 तोळं सगळं घेतलेलं आहे. बाकी दुसरं काय टाकत नाही बरं का मी. बडीशॉप अजून जे आपलं असते ना दुसरं काय 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 टाकतात माणसं लई. बडीशॉप पण मेथ्या बिथ्या लई टाकतात. पण मी काय टाकत नाही बरं का तसलं. आता हे सगळं मला नीट तर बघा आपला जी कॅमेरामॅन आहे ना तो सारखाच व्हिडिओ हे करायला लागलाय स्टॉप करायला लागलाय. आता हात दुखतो का काय काय माहिती. तर बघा मी आहे ना एवढ्यातच लय भारी टेस्टी मसाला करते बरं का. एवढ्या सामानामध्ये नाही सामान परफेक्ट आहे. सामानामध्ये ह्याच्यामध्ये काहीच कमी नाही. आमची जी माझ्या ज्या आईने सांगितलेली आहे ना मला पद्धत तर ती बरोबर परफेक्ट होती. आणि चवदार टेस्टी मसाला होतो या. काही दुसरं टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये. आबार मी दुसरं काही टाकत नाही. एवढ्याच आपला वर्षभर टिकल 1.5 वर्ष टिकल असा मसाला मस्तपैकी करते या. हिंग पण लागतं पण नाही केलं बरं का. हिंग मी आणलं नाही आणलं हिंग पण लागतं बरं का. हिंग पण टाकते तो. आणि हिंगच नव्हतं त्या बाबाच्या इथे दुकानात. काय करायचं मग नसल्यावरती आणलंच नाही असं. मिरची पण हे मिरचीच म्हणते बाया हे पण टाकतात बरं का. काय ते कांदा पण टाकतात. पण आता माझ्याकडे तेवढं टाईम नाही टाकायला. कांदा वाळवून टाकते का असं नाही टाकत. कांदा कच्चा नाही. कांदा कापायचा उभा चिरायचा करकरा आणि वाळवून टाकायचा. ह्याच्यामध्ये मला अजून लसूण ॲड करायचं आहे. ह्या एवढ्या मसाल्याला पावशेर लसूण घेतलेला आहे मी. घेऊन ठेवलाय सकाळी घरात
सगळी तयारी आहे ना 1-2 दिवस पहिलीच करायला लागते ही मसाल्याची बारकाईने सगळी असते काय सांगायचं. आता बऱ्यापैकी झालेलं आहे. हे लय अवघड असते हे ही होत नाही हाताने नाही निघत. त्यामुळे ह्याला असं मी लाटणे घेतले. जरा एक लाटणे टाकलं ना ह्यातले बिया पडतात बाहेर. ते काही असं कुणीकडे उडते असं उडते काय सांगायचं. आता झालेलं आहे यातलं 2-3 राहिले. आता हे 2-3 फुडते फुटतंय लगेच पण हाताने नाही निघत अजिबात. आता दण नीट करायचे तर अजून हे सगळं ह्याच्यामध्ये काय असते माती फिती सगळंच घ्यायचं व्यवस्थित. इथून कचरा फिचरा असतो हे काय असं घ्यायचं सगळं व्यवस्थित. म्हणजे उद्या भाजला की निघाले उद्या मसाला करायला. डंकावरती कुठून आणते बरं का मी घरी नाही करत. नाही तर म्हणतात घरीच करते का काय. घरी म्हणजे कसं मिक्सरवरती नाही ना शक्य एवढं मसाला करायचं बरोबर करा. तर ह्या बघा एवढे बे निघाले तर एवढंच होतं बरं का बाकीचं काढलेलं होते. चला आता दुसरं पण नीट करते मी सगळं. कट करू.